स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप 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 स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कशा आहात सगळे? हाऊ आर यू? स्वस्त, मस्त, जबरदस्त. आवाज येतोय ना माझा? नाही ते एकटीच बडबड करणं तर करत राहणार आणि तुम्ही म्हणणार की मॅडम आवाज तर काही आलाच नाही, क्लास संपून गेला. हो की नाही? चला, आवाज येतोय, ग्रेट. पण लई लोकांनी व्हिडिओज बंद करून ठेवले, आता कसं करणार? तुमचे जर व्हिडिओ बंद असले तर मी शिकवणार कसं? जेव्हा तुमचे छान छान सुंदर सुंदर चेहरे मला दिसतात समोर, तर मग मला शिकवण्याची ऊर्जा अजून डबल होते. हो की नाही? सो स्विच ऑन युअर व्हिडिओज, कारण आज आपण आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीचा 100% ऊर्जांचा रेकीला समजून घेणार आहे. मिळवणार फक्त 10% आहे. का बरं? कारण रेकी लेवल 1ची ऊर्जा ही 10% असते. रेकीच्या सेकंड लेवलची ऊर्जा 40% असते आणि रेकीच्या मास्टर लेवलची ऊर्जा 100% असते. या ऊर्जांपर्यंत कसं पोहोचायचं? आज आपण व्हॉट इज रेकी, रेकी काय आहे, कशा पद्धतीने आपल्या जीवनाला सकारात्मकता आणते, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी जाणून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले, आपल्यापैकी कोणी रेकी हा शब्द याच्या पहिले ऐकलाय का? काय ऐकलं रेकी या शब्दाबद्दल? सुजाता मॅडम अनम्यूट करा, काय ऐकलंय सांगा. एखादा एखादा आजार असेल तर डिस्टन्स याच्यावर असलेली व्यक्ती सुद्धा जी रेकी मास्टर आहे ती तो आजार रेकी देऊन बरा करू शकते. आणि हे माझ्या मैत्रिणीने केलं होतं. म्हणजे तिला त्रास होता कमरेचा, आणि तो तिचे डॉक्टर दुसऱ्या ठिकाणी बसून तिला रेकी द्यायचे आणि तिला त्याच्यामध्ये रिलीफ मिळत होता. ओ, तेव्हापासून माझी इच्छा होती की रेकी काय आहे हे जाणून घ्यायचं. ग्रेट. ओके. सो आता सुजाता मॅडमनी ज्या रेकीबद्दल आपण जाणून घेतो आहे त्या रेकीबद्दल सांगितलं. अजून एक रेकी शब्द आहे जो तुम्ही न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनलवर वाचला किंवा ऐकला आहे. ती रेकी कोणाला माहिती आहे का? एनिवन? न्यूजपेपरवर कांचन वर्मा, इकडे हँड रेस करा म्हणजे मला तुम्ही दिसाल. इकडे मेसेज टाकल्याने मी तुम्हाला नाही करू शकत. एनिवन? विजय सर, मी तुमचा व्हिडिओ तुम्हाला अनम्यूट नाही करू शकत कारण तुम्ही प्रोफेशनली क्लासला बसलेले नाही. आय एम सॉरी फॉर दॅट. ओके. अश्विनी मॅडम, तुम्हाला माहितीये का? दुसरी रेकी अनम्यूट करा. बोला. अश्विनी मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा. हा. बोला. हॅलो. हा, बोला मॅडम. हम्म. नाही, मला त्याबाबत नाही माहिती, पण रेकी म्हणजे संमोहन हा शब्द माहिती आहे. चला, हे पण तुम्हाला मिळालेली चुकीची माहिती आहे. रेकी म्हणजे संमोहन नाही. आपण बघणार आहे रेकी काय आहे, त्याच्यामध्ये तुमचा हा गैरसमज आज आपण दूर करणार आहे. रेकी हा कुठलंही संमोहनाशी संबंधित नाही आहे. ओके, थँक्यू. तेच बघायचं होतं कारण रेकी बद्दल थँक्यू. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी माहिती आहे. शर्मिला मॅडम, काय वाटतंय? ती जी तुम्ही दुसऱ्या प्रकारची रेकी म्हणताय ती म्हणजे एखाद्या घराची एखाद्या ठिकाणाची केली जाते आणि त्याची माहिती घेतली जाते, आणि त्या ठिकाणाच्या किंवा त्या वस्तू एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणावर किंवा घरामध्ये असलं तर तिला काहीतरी इजा पोहोचवण्याच्या संदर्भात ती जागेला रेकी म्हणजे जागेची माहिती घेऊन त्याच्यावरती माहिती घेणे. कायम करतात माहिती नाही. व्हेरी हा, गुड. माहिती माहिती घेता. घेणं. व्हेरी आणि गुड. आणि बरोबर. हा तुम्ही आणि आता, त्या हा, बोला. आणि त्या माणसावरती जे काही त्याला त्रास द्यायचा असेल तो त्रास देतात त्याला. ओके. ऍक्च्युअली म्हणून तुम्हाला अर्धवट माहिती आहे. आता मी तुमचं ते कन्फ्युजन पहिले दूर करते, ठीक आहे? आता मॅडमनी सांगितली, मॅडमची माहिती योग्य आहे पण अपूर्ण आहे. त्या माहितीला मी पूर्ण करते, ठीक आहे? जी रेकी जे तुम्ही न्यूजपेपरवर ऐकता, न्यूजपेपरवर वाचता किंवा टीव्ही मध्ये बघता की रेकी करून एखाद्या म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अपहरण केल्या गेलं किंवा एखाद्या व्यक्तीचं म्हणजे बँक रॉबरी वगैरे, पण रेकी याद इस जगह को रेकी देके बँक रॉबरी की गई, त्या रेकेशी आपला काडी मात्रही 1% संबंध नाही आहे. त्याचं रिझन तुम्हाला सांगते की ती रेकी हा फ्रेंच शब्द आहे. समजा मला एखादी फॅक्टरी काढायची आहे, तर ती फॅक्टरी काढताना मला जागा लागेल. त्या जागेचे पूर्ण निवड करण्यासाठी मी तिथला एरिया,
तिथे मला मजूर वर्ग मिळेल का, कच्चा माल मिळेल का, याचं जे सगळं परीक्षण केलं जातं, त्या पूर्ण परीक्षणाला रेकी हा शब्द आहे, तो फ्रेंच शब्द आहे. ठीक आहे. आणि जसं एखादी फॅक्टरी काढायला ती रेकी केली जाते, म्हणजे परीक्षण केलं जातं, त्याच पद्धतीने एखाद्याचं अपहरण करायचं आहे, एखादी बँक रॉबरी करायचं, तरी तिथे कर्मचारी किती वाजता येतो, ती व्यक्ती किती वाजता येते, हे जे परीक्षण किंवा पाहणी करणं, याला देखील रेकी करणं म्हणतं. आणि त्या रेकीशी आपला काही संबंध नाही आहे. बॉम्बस्फोट करण्यासाठी रेकी दिली गेली म्हणजे आता लक्षात आलं कन्फ्युजन. आपण जी रेकी शिकणार आहे ती रेकी म्हणजे जपानी स्पर्श चिकित्सा पद्धती आहे. ठीक आहे. तर पहिला मुद्दा डोक्यातनं काढून घ्या. ती जी रेकी तुम्ही आतापर्यंत पेपर किंवा न्यूज मध्ये बघितली, ऐकली आहे, त्या रेकीशी आपला काडी मात्रही संबंध नाही. मग आपण जी शिकणार आहे ती रेकी कुठे आहे? आता तुमच्या समोर आपण जाणार आहे गुगल बाबावर. गुगल बाबा की जय. आपल्याला काही समजलं नाही तर आपण कुणाला विचारतो आजकाल? गुगल बाबाला. ठीक आहे. आता तसंच मी इथे गुगल बाबावर जाते आणि गुगलला विचारते, बाळा सांग रे बेटा रेकी इन हॉस्पिटल. कारण आपल्याला मगाशी काय म्हणून सांगितलं, आजार दूर करण्यासाठी डिस्टन्सनी रेकीचा वापर केला जातो. आपण जर इमेजेस मध्ये गेलो तर आता तुम्ही पण तुमच्या गुगलवर जा. हे काही मी विशेष बनवलेला गुगल नाही आहे, तुम्ही जो वापरता तोच गुगल बाबा आहे माझ्या इकडे. ठीक आहे. आता जर आपण इथे बघितलं तर बघा, रेकी इन हॉस्पिटल आणि भारतापेक्षा विदेशातले चेहरे तुम्हाला दिसत आहे. आता जी ऊर्जा मान्यता प्राप्त हॉस्पिटलमध्ये एक हिलिंग थेरपी म्हणून वापरली जाते, ती अंधश्रद्धा असू शकते का? टाईप इन चॅट बॉक्स येस ऑर नो. जी ऊर्जा, कारण का बरं, जी ऊर्जा आपण शिकणार आहे, पहिले तिच्याबद्दल मनामध्ये कुठलीही शंका कुशंका नसावी म्हणून पहिले मी क्लिअर करते. आणि आपल्या भारतामध्ये रेकीचं सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये MSc इन रेकी हा कोर्स आहे. त्यानंतर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठातर्फे चालवल्या जाणाऱ्या योग अँड नॅचरोपॅथी याच्यात रेकी हा विषय शिकवला जातो. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे विदेशांमध्ये तर बिफोर ऑपरेशन आणि आफ्टर ऑपरेशन पेशंटला लवकर रिकव्हरीसाठी रेकी दिली जाते. तर आपण जी रेकी देणार आहोत ती फ्रेंच रेकी नाही आहे. ठीक आहे. कुणाचं नुकसान पोहोचवणारी नाही आहे. फक्त आणि फक्त कुणाचंही चांगलं करण्यासाठी आपण या रेकीचा वापर करणार आहोत. हा विजय सर बोला, आता सांगा तुम्हाला काय म्हणायचं होतं रेकीविषयी. नाव वेलकम. जय सद्गुरू मॅडम. साऱ्या सुरुवातीला श्री स्वामी समर्थ बोला. म्हटलं ब्रह्मांडीय ऊर्जाचं आवाहन करणे आणि आपल्या स्वतःचे वैयक्तिक जे काही फिजिकल प्रॉब्लेम आहे किंवा मेंटल प्रॉब्लेम किंवा दुसऱ्याचे सुद्धा आपण त्याने रेकी फ्लो करून ते आपण बरे करू शकतो. ही एक एनर्जी आहे, युनिव्हर्सल एनर्जी, ब्रह्मांडी एनर्जी. त्याचं आवाहन पद्धतशीरपणे रिच्युअल पद्धतीने करणे म्हणजे रेकी होय, असं माझा समज आहे. नाही, बरोबर आहे सर, तुमचं एकदम करेक्ट आन्सर दिलं. तीच ऊर्जा आपण इथे शिकतो. थँक्यू सर. थँक्यू. जय सर. ओके. तर सरांनी अगदी बरोबर सांगितलं, रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. ठीक आहे. तर ही आता सगळ्यांचं कन्फ्युजन कदाचित दूर झालं असेल की जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये शिकवली जाते, वापरली जाते, ती अंधश्रद्धा असेल का? क्लिअर झालं. सगळ्यात महत्वाचं, कारण ज्या ऊर्जांना आपण आता ग्रहण करणार आहे, शिकणार आहे, तिच्याबद्दल मनामध्ये किंतु परंतु जर काही शंका असतील तर मात्र आपण त्या ऊर्जांना एक्सेप्ट करू शकणार नाही. आणि ज्या ऊर्जांना आपण 100% सरेंडरनी स्वीकार करणार, ती ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक्सेप्ट करायला सोपं जाणार. तर क्लिअर झालं. रेकी म्हणजे एक पॉवरफुल स्पिरिच्युअल एनर्जी आहे, जी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व समस्यांचं सुंदर उत्तर आहे. आता ही रेकी म्हणजे काय? तर रेकी जपानी शब्द आहे. रेकीचा अर्थ ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती. सर्वव्यापी जीवनशक्ती जी प्राण ऊर्जा. आता मला सांगा, आपण जन्माला आलो तर तेव्हापासून आतापर्यंत प्राण ऊर्जा कोणी घेऊन बसलाय का? ऑक्सिजनचं सिलेंडर आपल्या बाजूला
चला, अश्विनी मॅडमला ऑक्सिजन द्यायचं, सुजाता मॅडमला ऑक्सिजन द्यायचं, सुवर्णा मॅडमला ऑक्सिजन, असं कोणी बसलेलं आहे का? बरोबर आहे. तर याचा अर्थ काय? माझ्या मुलाने खूप सुंदर कोरोनामध्ये नाही का ते खूप ऑक्सिजन सिलेंडरचं खूप वाढलं होतं. तर तेव्हा माझा मुलगा 6वीला होता. त्याने मग प्रश्न केला, आई असं कुठली गोष्ट आहे म्हणे जी हॉस्पिटलला विकत घ्यावं लागते आणि बाहेर आपल्याला फ्रीमध्ये भेटते? पहिले मी कन्फ्युजन झाली. मग त्यांनी सांगितलं ऑक्सिजन. किती खरी गोष्ट आहे बघा ना, की त्या ब्रह्मांडी ऊर्जा सतत आपल्याला प्राण ऊर्जा प्रोव्हाइड करत असते, ती पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट. आणि तुम्ही जर त्या ऊर्जांच्या विरुद्ध जीवनशैली केली की मग हॉस्पिटलला तीच ऊर्जा विकत घ्यावी लागते पैसे देऊन. आणि एखादी मोठ्या म्हणजे आजारांची लहर आली की ते पैसे देऊनही ती प्राण ऊर्जा विकत घेता येत नाही, ही परिस्थिती येऊन जाते. आपण बघितलं कोरोना काळात की ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नाहीये. मग जी ऊर्जा सतत आपल्या सोबत आहे तिला जर पॉझिटिव्ह ऍक्टिव्हेट करून ठेवलं तर आपण स्वस्त मस्त आणि जबरदस्त जीवन जगू शकतो. आणि तेच जीवन जगण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे. तर रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती. ठीक आहे. रे REI रे, KI अशी रेकीची स्पेलिंग आहे. REIKI रे की. ठीक आहे. आणि REI रेचा अर्थ आहे सर्वव्यापी जपानी भाषेमध्ये, कारण ही जपान मधनं रिडिस्कवर झालेली आहे. मग आता त्याआधी रेकी ऊर्जा भारतात नव्हती का? जगामध्ये उपलब्ध नव्हती का? होती. आपल्या भारताच्या अथर्व वेदामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. आता बघा, जर आपण थोडं रेकीच्या इतिहासात जायचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती आहे आर्य भारतात जेव्हा आले तर ते अफगाणिस्तानाच्याकडनं हिमाचल प्रदेशात आले. आले की नाही आले? जो तुम्ही तर ते हिमाचल प्रदेशात आले. आणि हिमाचल प्रदेशातला तिथे अनेक ऋषी तप करत होते. तप करत होते की नाही? आपण अजूनही म्हणतात की हिमालयात तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या काळातले लोक तप करताना भेटू. आता त्याच्यात आपण पडणार नाही. पण तिथे सगळा प्रदेश कसा होता? बर्फाच्छादित होता. मग तिथे लोकांनी साधनेच्या माध्यमातनं आपल्या एनर्जीला ऍक्टिव्हेट केलं. आणि अगदी जसा ऋषीमुनींनी आशीर्वाद दिला तथास्तु म्हटलं की एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद देऊन त्याचं भलं करण्याची ताकद होती किंवा श्राप देऊन त्याला भस्म करण्याची ताकद तेव्हाच्या ऋषींमध्ये होती. होती की नव्हती? ही ऊर्जा कुठून प्रवाहित होत होती? त्यांच्या इंटेन्शन, की ते कुठल्या उद्देशाने समोरच्याला ऊर्जा देत आहे आणि त्याच्यासोबत हात वापरत आहे. होते ना? म्हणजे जी जपानी ऊर्जा आपल्या हातातून प्रवाहित होते, जी आपण शिकणार आहे, ती त्या काळात ऋषीमुनींजवळ होती. पण सगळ्यांनाच एवढी तपसाधना करणं शक्य होतं का? विचार करा, सगळ्यांना तपसाधना करणं शक्य होतं का? नाही. मग कालांतराने ही ऊर्जा इकडे प्रवाहित, म्हणजे हे लोक आर्य हळूहळू काय झाले, भारतातनं खालच्या भागात आले जिथे शेती होती. आणि मग शेतीत नंतर आयुर्वेदा जन्माला आला. म्हणजे जिथे काही जडीबुटींचा अभ्यास करून लोकांचे आजार ठीक होणं ठीक झालं. मग तिथे मंत्र आणि या ऊर्जांचा हळूहळू लोप पावला कालांतराने. आणि या ऊर्जा काही विशिष्ट लोकांकडे मर्यादित राहिल्या. आणि भारतातलं ज्ञान तुम्हाला माहिती आहे, जसं पातंजलींचं योगशास्त्र विदेशात गेलं आणि आज आपण सगळे काय करतो? योग करतो की योगा करतो? काय करतो? कोण योग करतं आणि कोण योगा करतं सांगा बरं? सगळे सगळे म्हणतात आम्ही योगाच्या क्लासला जातो. नॅशनल योगा डे, इंटरनॅशनल योगा डे, योग डे आहे का तो? योगा डे आहे. बरोबर की नाही? नॅशनल योग डे कोणी ऐकलं? योगा डेच म्हणतात ना. ठीक आहे. तर आपण जनरली योगाच्या क्लासला जातो म्हणतो, योग क्लासला जातो असं आपण म्हणत नाही. योगा शब्द प्रचलित झाला. त्याच पद्धतीने ही ऊर्जा भारतातनं कालांतराने लुप्त झाली आणि काही विशिष्ट लोकांच्याकडे होती पण ती लिखित नसल्यामुळे लोप झाली. मग आता ही जपानमध्ये जाऊन रिडिस्कवर कशी झाली? तर काय झालं, डॉक्टर मिकाउसू कोण होते? एक टीचर होते, कॉलेजमध्ये टीचर होते, जे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील रेकीचा उल्लेख आहे. तो कसा केला जायचा? जे भगवान बुद्धांचे अनुयायी, ज्यांना आपण भिक्खू म्हणतो, भंतेजी म्हणतो, ते जेव्हा अरण्यामध्ये फिरायचे की नाही किंवा बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी या देशातनं त्या देशात जायचे, तर त्यांच्याकडे काही औषधोपचार होतात का स्वतःला देण्यासाठी? तर तेव्हा ते आपल्या साधनेतनं या स्पर्श चिकित्सेचा वापर करून, याचा वापर करून स्वतःचे आणि इतरांचे आजार दूर करायचे. ठीक आहे. स्वतःच्या आणि इतरांचं हिलिंग ते करायचे.
आता हिलिंग तुम्ही हा लेव्हल 1चा क्लास केल्यानंतर कोण बनाल? तुम्ही हिलर बनणार आहे. ठीक आहे. रेकी प्रॅक्टिशनर म्हणजे तुम्ही हिलर बनणार. तर हिल म्हणजे काय? उपचार करणं. हिलिंग म्हणजे काय? उपचार. आणि तो कोणाचा? सेल्फ हिलिंग अँड अदर हिलिंग. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग करू शकाल. आणि जसं मगाशी त्या मॅडमनी सांगितलं की सेकंड लेवल नंतर जगाच्या पाठीवर कुठेही तो पेशंट आहे, व्यक्ती आहे, त्याला तुम्ही डिस्टन्सनी हील करू शकाल. त्याला तुम्ही डिस्टन्सनी काय करू शकाल? उपचारित करू शकाल. तर यू विल बी द हिलर. जेव्हा तुमचा रेकीचा शक्तिपात होईल तेव्हा तुम्ही देखील एक हिलर म्हणून काम करू शकाल. तर आपण रेकीचा इतिहास हा आपण नंतर बघणार आहे, कारण पहिले आपल्याला रेकी काय आहे. तर रेकी ही व्यक्ती, कुठल्याही व्यक्तीच्या, जसं सरांनी सांगितलं की शारीरिक आणि मानसिक लेवलचा तणाव दूर करते. एवढंच नाही, रेकी कुठल्याही व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्याच लेवलच्या समस्यांवर समाधान देऊ शकते. आज आपल्याकडे रेकीतनं 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचा अनुभव आहे. युट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की जाऊन बघा. किंवा डॉक्टरांच्या घरचा, तिथे डॉक्टरांनी सांगितलं होतं, ज्या घरात 3-3 डॉक्टर आहे, अगदी सायंटिस्ट आहे मेडिकल फील्डचे, त्यांनी सांगितलं होतं की हा आजार ठीक होऊ शकत नाही, तो आजार नंतर डिस्कस करू. तर तोही आजार पूर्णपणे बरा झाला. तर त्याचंही आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे, नक्की बघाल. सर्व धर्मपंथीयांनी, तत्वचिंतकांनी या ऊर्जांचं अस्तित्व मान्य केलंय. चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, आणि इंग्रज याला लाईट म्हणतात, होली स्पिरिट म्हणतात, हिंदू याला प्राण म्हणतात, ईश्वर कहिये, गॉड कहिये, चेतना कहिये, ह्या ऊर्जा शेवटी सगळ्या एकच आहे. आणि हजारो वर्षांपासून ही पुरातन पद्धती जगामध्ये विविध नावांनी वापरली जात आहे, जिथे इंटेन्शनच्या माध्यमातून आपण किंवा हिलिंगच्या माध्यमातून कुणाचंही स्वतःचं आणि इतरांचं दुःख दूर केल्या जाऊ शकतं. तर डॉक्टर मिकॉसींनी या रेकी सोबत जगण्यासाठी 5 तत्व सांगितले. किती? 5 प्रिन्सिपल्स आपल्याला सांगितलेले आहेत. कुठले आहेत ते 5 प्रिन्सिपल्स? पाणी पण दिशी. Let me share the screen. हो. चला, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सो आज आपण शिकतोय रेकी लेवल 1. स्क्रीन दिसते ना सगळ्यांच्या समोर? स्क्रीन आली का? ओके. रेकी काय करू शकते? जीवन की हर बाधाओं और परेशानियों को सरलता पूर्वक जीवन से दूर करने का एकमेव राह म्हणजे रेकी आहे. कारण आज प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांनी ग्रसित आहे, आणि तो या समस्येतनं बाहेर येण्याची इच्छित करतो. जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य यांनी तो भरून टाकू इच्छितो. याच सुखाच्या शोधासाठी तो निरंतर भटकत असतो, आणि व्यक्तीच्या याच शोधाला पूर्ण करण्यासाठी वर्टिक्स रेकी अँड मेडिटेशन ट्रेनिंग सेंटर प्रयत्न करत आहे गेल्या 15 वर्षापासून. जीवनामध्ये सुख, समाधान, उच्चतम आरोग्याची प्राप्ती आपण या रेकीच्या सानिध्यातनं निश्चितच घेऊ शकतोय. तर रेकी एक ब्रह्मांडीय ऊर्जा, आणि ज्याची लेव्हल 1 आपण शिकतोय. तर डॉक्टर मिकाउसी, हे जे फोटो आहेत,
तिथे फाउंडर लिहिलंय, पण त्या फाउंडरने रिडिस्कवर आहेत, डॉक्टर मिकाउसी. यांनी आपल्या जीवनाला जगण्यासाठी 5 तत्व सांगितलेले आहे, 5 प्रिन्सिपल्स सांगितलेले आहे, ज्याचा वापर करून आपण या रेकीचा वापर आपल्या जीवनात करू शकतो. तर आपल्याला जीवनाला काय करायचं आहे? स्मॉल मध्ये बघायचं. आज के लिए, हा सकाळी जेव्हा आपण जागो झालो की नाही, थँक्यू की त्या क्रिएटरनी आजची सकाळ आपल्याला दाखवली. आणि म्हणून आज जर आपण जागा झालो तर आजच्यासाठी हे 5 तत्व आपल्याला वापरायचे. आज आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचे प्रत्येक सदस्य जागा झाला म्हणून आपल्याला हे 5 प्रिन्सिपल्स पाळायचे आहेत. पहिलं तत्व आहे रिकीचं, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. केवल आज के लिए. तो क्रोध का नाही करायचं याचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. आपल्याकडे एक 2 स्टोरी तुम्हाला सांगते, रागाच्या भरात काय चुकीचे डिसिजन होऊ शकतात. केवळ आज के लिए क्रोध नहीं करना ये मैं क्यों कह रही आपको. त्याचं रिझन आमच्याच शहरातली एक गोष्ट आहे. पती पत्नी आणि 2 मुलं, अगदी सोन्याचा संसार होता. आणि जेव्हा ही बातमी मी पेपरला वाचली ना, कुठेतरी रागाचा परिणाम इतका वाईट होऊ शकतो त्याचा अनुभव आला. आणि ही स्टोरी मी तुम्हाला शेअर करते. स्टोरी ही होती की त्या कुटुंबामध्ये खूप चांगला संध्याकाळचा नियम होता की पूर्ण 4ही लोक कुटुंबातले एकत्रितपणे जेवायला बसायचे. कुटुंबातले 4ही लोक एकत्रितपणे जेवायला बसायचे. कदाचित त्या रात्री जेव्हा ते जेवायला बसले तेव्हा भाजीत तिखट मीठ काहीतरी जास्त पडलं असेल आणि त्याच्यावरनं वाद झाला. पतीने पत्नीला म्हटलं, इतक्या वर्षापासून तुला स्वयंपाकही करता येत नाही का? पत्नी पण दिवसभराच्या कामाच्या तणावात होती. तिने उत्तर दिलं, पती कदाचित त्या दिवशी बाहेरून कामाचा कुठला तरी तणाव घेऊन घरी आलेला असेल आणि म्हणून त्या तणावाच्या ह्याच्यात तो वाद वाढला. आणि तो वाद काही मिनिटात एवढा वाढला की पतीचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी हातचं समोरचं ताट फेकून पत्नीचा गळा आवळला. आणि 2 मिनिटात, पुढच्या 2 मिनिटात पत्नी गतप्राण झाली. आणि आपल्या हातून पत्नीचा जीव गेलेला पाहून जेव्हा तो पती भानावर आला तेव्हा एक कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. त्या कुटुंबाचं काय झालं, तो भानावर आला, पोलिसांना स्वतः फोन करून स्वाधीन झाला आणि मुलं अनाथ झाली. हो, विचार करा, आई देवाघरी गेली, वडील जेलमध्ये गेलाय आणि मुलं अनाथ झाली. 2 मिनिटाचा राग होता तो. त्या रागावर जर त्यावेळेस नियंत्रण ठेवता आलं असतं तर एक कुटुंब वाचलं असतं की नाही सांगा. पण तो 2 मिनिटाच्या रागावर कंट्रोल नाही करतायत तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे, आजच्या दिवस राग करणार नाही. कारण आजचा दिवस त्या क्रिएटरने आपल्याला राग करण्यासाठी दिला नाहीये. हो, जीवनाचा सुख, समाधान, आनंद, आरोग्य आणि ऐश्वर्याचा अनुभव करण्यासाठी दिलेला आहे. असंच एक रागाचं उदाहरण तुम्हाला सांगते. पहिलं उदाहरण सत्य होतं, दुसरं माझ्या ऐकिवात आलेलं आहे, पण ते रागाची सांडशी. गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. अगदी एक छोटासा 3-4-6-1 वर्षाचा मुलगा, तो जेव्हा शाळेत जातो, घरी आल्यावर त्याला पहिले कोणाला बघायची ओढ असते? हो, आईला. असते की नसते? आठवा, आपल्या लहान लहान मुलं म्हणजे घरी आल्यावर आई आई करत धावत येतात. असाच एक दिवस एक मुलगा शाळेतून येतो आणि बिलकुल हॉलमध्ये बॅग फेकतो आणि त्याला माहिती आहे आपली आई किचन मध्ये स्वयंपाक खोलीत काम करत असेल. आईला जाऊन बिलगावं याच्याने तो धावत येतो. पण त्याच दिवशी आईने किचन मध्ये नवीन बोनचायनाचा कप आणून डायनिंग टेबलवर ठेवलेला असतो. आणि मुलाचं लक्ष आईला मिठी मारण्यासाठी धावण्यात असतं आणि चुकून त्याचा टेबलला धक्का लागतो आणि काय होतं, कप फुटतात. आई त्यावेळेस भांडी घासत असते आणि आईच्या हातात सांडची असते. आईला फक्त कप फुटण्याचा आवाज येतो आणि तिचं लक्ष फक्त फुटलेल्या कपांवर असतं. हातातली सांडची ती भिरकावते मुलाच्या दिशेने आणि ती सांडची मुलाच्या डोळ्यात लागते आणि एक डोळा मुलाच्या कायमस्वरूपी निकामी होतो. खरं सांगा, आईला आपल्या मुलाला अंध बनवायचं असतं का? निश्चितच नाही.
पण वर्तमानातल्या त्या क्षणांमध्ये तिला तिच्या रागावर कंट्रोल करता आला नाही आणि 300 रुपयाच्या कपा फुटल्याचा राग तिच्या उभ्या मुलाचं एक डोळा अंध करण्यात गेला. आणि म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे की रोज सकाळी क्रिएटरला सांगायचं आहे, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी, फक्त आणि फक्त आज मी राग करणार नाही. कोण पहिला संकल्प करताय? डॉक्टर मिकॉन्सनी सांगितलेलं 2 उदाहरणं मी सांगितले. लक्षात घ्या रागाने किती वाईट होऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे, फक्त आणि फक्त आजच्या दिवस मी राग करणार नाही, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. दुसरा नियम, रेकीचा दुसरा नियम काय सांगतो? रेकीचा दुसरा नियम, आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी. चिंता चिता के समान आहे. एखाद्याला एखादा आजार निर्माण झाला आणि त्या चिंतेत म्हणजे लोकांना त्या आजारापेक्षा आजाराची भीतीच जास्ती वाटते. म्हणजे आजाराचे जेवढे परिणाम होणार नाही, त्या आजाराचा सतत चिंता केल्यामुळे व्यक्ती जास्ती आजारी पडतो. चिंता चिता के समान कही जाती है. म्हणजे ज्यावर तुम्ही सतत चिंता चिंता करत राहिला तर ती तुम्हाला चितेपर्यंत पोहोचवू शकते. म्हणून केवळ आज के लिए चिंताओं से दूर रहना हमें. कारण आजचा दिवस कशासाठी भेटला आपल्याला? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याने जगण्यासाठी हा सुंदर दिवस भेटलेला आहे. तर आज के लिए मुझे चिंता नहीं करना. आणि तिसरा नियम डॉक्टर मिकाउसने सांगितलाय, आज मैं अपने आप पर भी आशीर्वादों की गिनती करूंगा. काय काय दिल्या होत्या क्रिएटरने आपल्याला. आता जर आपण बघितलं, लेट मी सी, इथे बसलेल्यांपैकी कुणाला, थांबा कुणाचा तरी माईक ऑन करू द्या जरा मला. त्या दिवशी मी म्हंटल होतं की आपल्याकडे ऑफर आहे, तशी आज परत एकदा ऑफर देऊन बघू. नयन मॅडम अनम्यूट करावं थोडस. समीर सर तुम्ही पण अनम्यूट करा. माईक ऑन करा समीर सर. ओके, कुठून आहात सर? चिपळूण. चिपळूण. रत्नागिरी. ओके सर, माझ्याकडे ऑफर ही आहे. तुम्हाला वाटतं का तुमच्या जीवनात दुःख आहे, तणाव आहे काही कुठल्या स्वरूपाचा? नाही. चला, व्हेरी गुड. नाही. ही ऑफर तुमच्या कामात येणार नाही. ठीक आहे, चला. आता ज्यांना कोण आहे दुःखवाले, की सगळ्यांचे दुःख संपले? अच्छा, विजय सर तुम्हाला दुःख आहे का? बोला बोला, काय दुःख आहे? आहेत, परंतु मेडिटेशनने सर्वच मी रिलीज केले. दुःख असे आहेत की लहानपणी आई वारली, ते सगळ्यात मोठं दुःख होतं. ओके. नंतर मनाविरुद्ध लग्न होणे, दुसरी एक गोष्ट मुलं आणि पत्नी सोडून जाणे, तिसरं दुःख की सर्व्हिस गेली, जिंकलो हायकोर्टात तर रिजॉईन झालो नाही. तरी मी तुमच्या सारख्या मेंटॉर आणि गुरूंमुळे आज मी खूप खुश आहे. चिंता नाही. येस, कारण हील चिंता केलं तुम्ही केल्याने लोकांनी. चिंता चिते के समान होते. सर्व लोकांनी मला हील केलं म्हणून मी आज खुश आहे. मग मी मागं खूप डिप्रेशन मध्ये होतो. ग्रेट ग्रेट, खूप छान. चला, अजून कोणी आहे का दुःखवाला? की या बॅचला सगळे दुःख विरहित लोक बसलेले आहेत? अश्विनी मॅडम अनम्यूट करा जरा थोडस. कुठून आहात तुम्ही? अश्विनी कट्टी. माईक माईक नाही ऑन आहे तुमचं. हा, पुण्यावरून. पुण्यावरून. ओके. सो कुठल्या लाईफ मध्ये कुठलं सफरिंग आहे? सफरिंग म्हणजे एक्सपेक्टेशन आहेत थोडे. हेच आहे की छान मिस्टरांचा आणि माझा संवाद व्हावा, आणि असं ते एक आहे. बाकी तसं नाही काही. ठीक आहे, काही हरकत नाही. आता ज्या लोकांना वाटतं ना की बरेच लोक आता हात हँडल होऊन राहिले, तर आता पुढच्या ह्याच्यात की त्या क्रिएटरने आपल्याला काय दिलेलं आहे, कधी विचार केलाय? या जगामध्ये किती लोक असे आहेत, पाय आहे हो चालता येत नाही, हात आहे काम करू शकत नाही, तोंड आहे बोलू शकत नाही, कान आहे ऐकू शकत नाही. मग
आपण त्या सगळ्या लोकांपेक्षा भाग्यशाली आहोत की नाही? आता अश्विनी मॅडमची कंप्लेंट आहे की मिस्टरांचा आणि त्यांचा संवाद तो ठीक होऊ शकतो, पण विचार करा की जे एकल आयुष्य जगत आहे, संवाद साधायलाच कोणी नाहीये, तुम्हाला कमीत कमी चान्स आहे की तुम्ही ते सुधारू शकता. पण या जगात कितीतरी एकटे एकल दाम्पत्य आहे की ज्यांना संवाद साधायला कोणीच नाहीये. तर त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे की नाही? संवादाचा प्रॉब्लेम ठीक होऊ शकतो, पण ज्यांच्या आयुष्यात तो साथ देणारा व्यक्तीच नाही हो. आणि म्हणून काय नाही आहे त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा आपल्या जीवनात काय चांगलं आहे विचार करा. आता थंडी थोडी कमी झाली आहे, पण या भयानक जेव्हा थंडी वाढलेली होती त्या थंडीच्या दिवसात एक पांघरायला सुद्धा नाही आहे असे कितीतरी व्यक्ती जगात होते. आणि आपण आपल्या घरामध्ये ब्लँकेट घेऊन जर शांततेत रात्र काढतोय, म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन जगतोय की नाही? इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती कुणाच्या ना कुणाच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. विसरू नका, कारण कुणाला तरी वाटतं ना तुमच्याही गोष्टीचा हेवा. जो भाड्याच्या घरात राहतो त्याला वाटतं की माझं एक स्वतःचं एक रूमचं तरी घर असावं. एक रूम वाल्याला वाटतं की माझं एक छान 3 BHK 1 BHK तरी असावा. याचाच अर्थ काय? कुणीतरी प्रत्येकाच्या स्वप्नातलं जीवन जगतंय, म्हणजे त्या व्यक्तीपेक्षा आपण भाग्यशाली आहे. एवढंच काय, आपले डोळे बघू शकतात आहे, कान ऐकू शकतात आहे, तोंड बोलू शकतात आहे, हात पाय सगळे काम करत आहे. मग कशाचा तणाव आहे? कारण सर सलामत तो पगडी हजार. पगडी 50. बरोबर की नाही? त्याला मर्यादा आहे का? आणि म्हणून त्या क्रिएटरनी हे डोकं आपल्याला सुंदर विचार करण्यासाठी दिलेलं आहे, सुंदर जीवन जगण्यासाठी दिलेलं आहे. पण आपण काय करतोय? याच जीवनाला दुःख, चिंता, ईर्ष्या, द्वेष याच्या साम्राज्यात टाकून कमी काहीच नाही आहे. कमी फक्त आपल्या विचारांमध्ये आहे. तिला ज्या विचारांना आपण जे डिरेक्शन देतो त्या डिरेक्शन मध्ये आहे. कारण ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगते. एक आपल्या माइंडमध्ये खूप पॉवर आहे. एका व्यक्तीला, हे गुगलवर सर्च करून तुम्हाला मिळेल, एका व्यक्तीला सर्पदंशाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली गेली. त्याला म्हटलं होतं की मृत्यू तुला साप चावून दिल्या जाईल शिक्षा. सकाळी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला पिन टोचल्या गेली. काय टोचल्या गेली? पिन टोचल्या गेली. आणि त्याला त्या पिन टोचल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. खरोखर पिन टोचल्याने मृत्यू होऊ शकतो का? पण त्याच्या माइंडनी पकडलं की त्याला साप चावला आणि त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सापाचं पॉयझन निघालं. म्हणजेच काय, आपल्या माइंडमध्ये एवढी शक्ती आहे की सापाचं विष सुद्धा तयार करू शकतं. किंवा तुलसीदासांचं एक उदाहरण आहे ना, की ते पत्नीला जी आठवण आली आणि पत्नीला भेटायला गेले, तिथे दोरी समजून ते सापावर चढून पत्नीची भेट घेतली. आणि जेव्हा हे पत्नीच्या लक्षात आलं, पत्नी त्यांना गुरु बनली समजा त्यावेळेस, आणि त्यांनी म्हटलं की जेवढं तुम्ही मला भेटण्यासाठी आसक्तीने इथपर्यंत आलात, तीच भक्ती तुम्ही त्या परमेश्वरासमोर सरेंडर केली. विचार करा, त्या नियमाला त्यांनी बघितल्याबरोबर तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलं. तर एक क्षण, एक वाक्य जीवनाला डिरेक्शन देण्यासाठी काफी असतं. पण आपण, म्हणून हे रेकीचे 5 तत्व जर पुढचे 90 दिवस तुम्ही वापरायला लागलात ना, तर बघा आयुष्यात काय फरक पडतो. कारण जीवनातनं चिंता निघून जाणार आणि त्याच्या जागी सकारात्मकतेचं चिंतन होणार. काय पाहिजे आहे? पॉझिटिव्हली काय पाहिजे आहे? आता अश्विनी मॅडम तुम्हाला एक टास्क देते. आज तुमच्या अहोंना फोन करायचा आणि एकच म्हणायचं. मला खूप सुंदर एक मेसेज आला होता बरं. त्यांचं 9 वर्षापासून पती पत्नीचं बोलणं नव्हतं आणि गोड मेसेज पाठवला होता त्यांनी. मला झाले आता 7-8 महिने त्या गोष्टीला. मध्यंतरी माझा मोबाईल चेंज झाला म्हणून तो मेसेज गेला, कारण व्हॉट्सअपचं रिकव्हरी झाली नाही माझ्या मोबाईलची. तर तो मेसेज एवढा सुंदर होता. त्यांना एकच म्हटलं की आज अहोंना फोन करायचा, तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवलेला घरी जरा लवकर या. येताना त्यांचे अहो छान गजरा, स्वीट आणि गुलाबाचं फूल घेऊन आले. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मोबाईलवर खूप सुंदर मेसेज त्यांनी टाकला की थँक्यू मॅडम, जर तुम्ही मला ते सरेंडर शिकवलं नसतं. आपण काय करतोय, एकाचे शब्द जेव्हा कानावर येतात ना, आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरत असतो जीवनामध्ये. समोरच्याकडनं अपेक्षा करत असतो. समोरचा काय अंतर्यामी आहे का तुमचं मन वाचून घ्यायला? आपल्याला कोणीच अंतर्यामी नाही. थोडं
थोड़ा आप आगे बढ़ो, सामने वाले को संधी द्या आणि घरी येताना म्हणजे कुठलाही जेव्हा ते घरी येतात विथ स्माइल स्वागत करा. आजचा दिवस तुमचा कसा गेला थोडी चौकशी करा. कारण पत्नीच्या बद्दल काय म्हटलं जातं, ती क्षणभराची पत्नी असली तरी अनंत कालची माता असते. माता. पती ती म्हटलं तरी त्या पत्नीमध्ये माता शोधत असतो. तेवढेच काळजी घेणारी, तेवढेच आईची कमी. आणि तुम्ही हे म्हणू शका की ते म्हणतात ना माझी आई अशी करते, ओके, स्वीकारा त्या गोष्टीला. कारण तुमच्यामध्ये ते आईचे होणार शोधत असतात, ती माया शोधत असतात. आणि तो पुरुष भाऊ स्वरूपात असेल, मुलाच्या स्वरूपात असेल, पती स्वरूपात असेल, वडील स्वरूपात असते, कुठेतरी निसर्गाचा नियम आहे, मायेची सावली प्रत्येकाला लागत असते. आणि तुमच्या संवादातनं ती द्यायला सुरुवात करा. संवाद आपोआप, फक्त शब्दांमध्ये नका असू द्या. शब्द म्हणजे काय, फक्त एका मुखातून निघून कानापर्यंत नाही पोचले पाहिजे, तर त्या शब्दांमध्ये भावना आणि प्रेम ओतप्रोत असलं पाहिजे. आपले शब्द डिमांडिंग असतात, आपले शब्द ऑर्डरवाले असतात, पण आपल्या शब्दातनं प्रीत झरली पाहिजे. त्या प्रीतीचा जर संवाद झाला तर मग बघा जीवन खूप सुंदर होऊन जातं. आज करून बघा आणि माझा नंबर तुम्हाला ग्रुप ऍडमिन मध्ये सापडेल. उद्या मला मेसेज करा काय चमत्कार झाला. ओके, चलो, थँक्यू. आगे बढ़ते हैं. तर मग रेकीचा पुढचा नियम आहे थँकफुलनेस, की जे काही क्रिएटरनी मला दिलेलं आहे त्याच्यासाठी आभारी. कारण कुणाच्या तरी मी स्वप्नातलं जीवन जगत आहे. आणि चौथा नियम, आज मैं अपने ईमानदारी से काम करूंगा या करूंगी. आता जर माझी मैत्रीण सुजाता मॅडमला आज संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे, पण सुजाता मॅडमला असं वाटलं की आज ना खूप कामं झाले, मला नाही करायचं, मी आज खिचडीच टाकते, जे महाराष्ट्रामध्ये बहुधा बघितल्या जाते, आज मी तर खिचडीच टाकणार. पण ते खिचडी पण जीवावर येऊन केली तर त्या एव्हरीथिंग इज द व्हायब्रेशन. मी तुम्हाला त्या रेकी ऊर्जांचा प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करवणार आहे. एव्हरीथिंग इज द व्हायब्रेशन. तर विचार करा की जर का तुम्ही इमानदारीने स्वयंपाक नाही केला तर उदर भरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. आपण जो स्वयंपाक करतोय तो फक्त कुणाचा तरी पोट भरण्यासाठी नाही केलेला आहे हो, तो कुणाच्या तरी ऊर्जा देणार आहे. तुम्ही केलेल्या स्वयंपाकामधनं, तुमच्या स्पर्शातनं त्याला प्राण ऊर्जा तुम्ही देणार आहे. आणि म्हणून ती प्राण ऊर्जा कशी असली पाहिजे, उदर भरण्यासाठी नाही. किंवा तुम्ही घराला जेव्हा साफ करता, क्लीन करता, त्याच्या सोफ्यावरची धूळ जरी झटकत असाल ना, त्या सोफ्याला थँक्यू म्हणा. आजपासनं तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणा. कारण प्रत्येक वस्तू एक एनर्जीचं स्वरूप आहे. मला सांगा, पेपर लिहायला तुम्ही, एखाद्या मुलाचा पेपर आहे आणि लिहिता लिहिता त्याचा पेन खराब झाला, म्हणजेच काय, त्या पेनातली एनर्जी संपली, एनर्जी काम नाही करत आहे त्याचीवाली, तो मुलगा नापास नाही होणार का? याचाच अर्थ निर्जीव पेनामध्ये पण एखाद्याच्या जीवनाचं यश लिहिण्याची एनर्जी आहे की नाही? पेन निर्जीव आहे पण त्या पेनामध्ये देखील एखाद्याचं यश लिहिण्याची ऊर्जा आहे. गुलाबाचं फुल प्रेम निर्माण करतं का बरं मग रोज डे आहे? हो, का बरं? कारण त्या गुलाबामध्ये त्याचा स्पर्श आणि त्याचा मोहकता बघून आपल्यामध्ये प्रेमाची भावना निर्माण होत असते. आणि म्हणून जेही काम तुम्ही करताय, तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय, तुम्ही घरी काम करताय, ज्याही जबाबदाऱ्या तुम्ही या सांसारिक लेवलवर घेतलेल्या आहे, त्या सर्व जबाबदाऱ्यांसाठी पूर्णपणे काम करायचं, हे करायचं. आता विचार करा, आपली ही 10 दिवसांची बॅच फ्रीमध्ये आहे आणि जर मी ती काहीतरी द्यायचं आणि शिकवायचं म्हणून केलं असतं तर तुम्हाला इथे यायची इच्छा झाली असती का क्लासमध्ये? पण आज तुम्ही इथे आहात, याचा अर्थ काय आहे की कुठेतरी मी माझं इमानदारीने जेही ट्रेनिंग देते ते मनापासून देण्याचा प्रयत्न करते. कुठेतरी हा भाव नाही आहे की मी हा क्लास फक्त निशुल्क लेवलवर देत आहे आणि मी म्हणून देते, कारण मी या तत्वाला मानते, आज मैं अपने सारे काम ईमानदारी से पूर्ण करूंगी. जेव्हा मी माझ्या मुलांसोबत असेल तेव्हा मी एक आई होण्याचा प्रयत्न करेल, पती सोबत असणार तेव्हा पत्नी होण्याचा प्रयत्न करेल, आई वडिलांकडे जाईल तर मुलगी म्हणून काम करेल, बहीण म्हणून काम करेल, आणि एक ट्रेनर, एक कोच, एक गुरु म्हणून तुमच्या समोर असल्यावर इमानदारीने मी शिकवण्याचं काम करेल. तर त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये विविध भूमिका निभवत असतो. त्या भूमिका निभवत असताना ते काम 100% इमानदारीने करायचं आहे.
आणि म्हणून जर विद्यार्थी आहे तर आपलं काम काय आहे, अध्ययन आणि अभ्यास पूर्ण ईमानदारीने करायचा आहे. कैसे भी जियो, जिंदगी खत्म होने वाली है, कितना भी टेन्शन लो, पेपर द्यायचेच आहे. त्याला पर्याय का, मग ते पेपर कसे द्यायचे, विथ कॉन्फिडन्स द्यायचे, पुरे ईमानदारी से देना. आणि रेकीचा 5वा नियम, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु रहूंगा. विचार करा, 5वा नियम, हर जीवित प्राणी के प्रति दयालु रहा. आपले शेजारी पाजारी जे आहे, आपल्या घरातले ज्येष्ठ आहे, सगळ्यांसाठी प्रेमभाव आणि ग्रॅटिट्यूड तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. प्रत्येकासाठी प्रेमभाव आणि भावना कशी असली पाहिजे, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. या भावनेने आपल्याला स्वतःसाठी आणि इतरांसाठी काम करायचं आहे. और क्यों करना है, एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे पडलं, ज्याला एका सेकंदाचाही कमबॅक नाही, क्षमता आहे तो क्षण. म्हणून जियो तो हर पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. आज का दिन मिला, कल की गारंटी है क्या किसी के पास, आहे का कोणी गॅरंटी, नाही मॅडम होणारच आहे, नाही हो. एका क्षणाचा भरोसा नाही. आत्ताच सकाळी पेपर वाचत असताना न्यूज आली, वाचण्यात आली की एका शाळकरी मुलाला, 7 वर्षाच्या मुलाला शाळेतच हार्ट अटॅक आला. बघा, आधी कधी ऐकायला येत होतं का अशा घटना, पण आता छोट्या छोट्या मुलांबद्दल अशा घटना ऐकायला येतात. क्षणाचाही भरोसा नाहीये. काल जे कुंभमेळ्यात झालं, इतकी सुंदर व्यवस्था आपण आजपर्यंत ते नेट आणि सगळ्या माध्यमातून बघत होतो, पण ती घटना घडली. गेलेल्यांनी अपेक्षा केली होती का एवढी मोठी घटना घडेल, पण ती घटना घडली. क्षणाचाही भरोसा नाहीये. आणि म्हणून एक लक्षात घ्या, जो क्षण तुमच्याजवळ आत्ता आहे ना, वर्तमानात आहे, तोच फक्त तुमचा आहे. मग त्या क्षणाला दुःखाच्या आणि टेन्शनच्या याच्यात ठेवायचं आहे, कटकट करत ठेवायचं आहे, की त्या क्षणाला पूर्ण आनंदाने जगायचं आहे, स्वस्त मस्त जबरदस्त जगायचं आहे. चॉईस कुणाची आहे, किसकी चॉईस आहे बताइए. प्रत्येकाने म्हणायचं, इट्स माय चॉईस, माय लाईफ माय चॉईस, माय लाईफ मेरी जिंदगी मेरी चॉईस आहे. बोलना चालू कर दो. जीवन खूप सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करण्याची कला म्हणजे रेकी आहे. ओके, सो रेकीचे 5 प्रिन्सिपल्स कळले सगळ्यांना. आजच्या दिवस क्रोध करणार नाही, चिंता करणार नाही, मला जे ते क्रिएटरनी भरभरून दिलंय त्याच्यासाठी थँकफुल राहील, माझे सगळे कामं इमानदारीने करणार आणि या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी थँकफुलनेसची भावना करणार. बोल बेटा, तू खूप मन लावून क्लास ऐकतोय, काय म्हणतोय मी. मॅडम मला बोलायचंय. हा बोला. नाही, मी आज त्याला खूप वेळची ऑब्झर्व करते आहे. खूप तो मला म्हणजे मी आज ह्याच्यासाठीच तुम्हाला हँड रेस केला की तो मला खूप फोर्स करतो. आज तुम्हाला तर माहितीये, आता तुम्ही जे उदाहरण दिलं की एकटं राहण्याचं दुःख काय असतं ते आमच्यापेक्षा जास्त तर कोणाला माहित नाहीये. या 6 महिन्यात, फक्त 6च महिने झाले मिस्टर जाऊन, बरोबर, पण 3 महिने झाले तुमच्याकडे जॉईन करून, पण आज आमच्या डोळ्यामधले अश्रू कमी झाले. आणि एंजलला सुद्धा ह्याने मला ऍडमिशन घेण्यासाठी प्रोत्साहन केलं, मम्मा तू कर, पप्पा आपला एंजल म्हणूनच आलेला आहे आणि तुला हे रेखीमध्ये घेतलेलं आहे. मला म्हणतो मी आजची बॅच करणार आहे. म्हटलं ठीक आहे कर, खूप बोल तुला छान, काय बोलायचं होतं. इतकं मन मॅडम, लावून आणि कर. आज तुम्ही जे काल बोललेलात ना की एंजलला कॉल करत, तसं मी आज केलं. म्हणजे मी BST ने शाळेत जातो ना, तर मी उतरलं आणि बोललो की म्हणजे एंजलला कॉल करून की म्हणजे मला पोचव शाळेत टायमिंगवर, आणि मी गेल्यानंतरच शाळेचा दरवाजा उघडला. छान, ग्रेट. बघा बरं, या ऊर्जांमध्ये जर आपल्या आणि छोटे ते छोटे कर. मुलं आणले. आणि आज पेपर पण होता, म्हणजे मी एंजलला तेव्हा पण कॉल केला आणि जे वाचलेलं तेवढं झालं बरोबर. व्हेरी गुड, खूप छान. बघ बरं, एंजल किती छान मदत करतात आहे बेटा तुझी. आणि हो. मॅडम, अभिनंदन की तुम्ही तुमच्या मुलाला बसवून हा क्लास करताय. कारण इथे माझं एक स्वप्न आहे की प्रत्येक शाळेमध्ये आज जे मुलांचं मोबाईल आणि या सगळ्यामुळे जे सगळं डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे आणि मुलांना काउन्सिलिंगची गरज पडते, मुलं डिप्रेशन एन्झायटी ओसीडी मध्ये जात आहे. हॅट्स ऑफ की मुलांना जर तुम्ही 10 वर्षापासून मी तर क्लास घेते आणि निशुल्क क्लासेस घेण्याचा माझा उद्देश असतो आहे, तो तुमच्याकडे बघून पूर्ण झाला. मॅडम थँक्यू. मॅडम थँक्यू. तो तुमचा व्हिडिओ ऐकल्याशिवाय झोपत नाही. रात्री झोपताना बोलतो मंजुषा मॅडमचा एकतरी व्हिडिओ लाव.
खूप छान आणि खूप मन लावून तो क्लास करतोय. व्हेरी गुड बेटा. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू मॅम. मॅडम. आणि प्रत्येक पालकांनी लक्षात घ्या, आज आपण मुलांना वेगवेगळे गेम आणि याच्यात टाकतो. खरोखर या 10 दिवसांच्या सेशनमध्ये जर तुम्ही तुमच्या 10 वर्षाच्या, कारण लहान 10 पेक्षा लहान मुलांना नाही कळत, पण लिटरली तुम्हाला मला एक उदाहरण आठवलं. एक दिवस सकाळी सकाळी 9:30-10ला मला एक फोन आला आणि एक छोटासा मुलगा माझ्याशी बोलला. म्हणजे आईने फोन लावून दिला असेल आणि मुलगा बोलला. एक छोटासा गोड आवाज आला आणि तो बोलला, थँक्यू मॅडम. आता एक लहान मुलाचा आवाज ओळखला, म्हटलं बोल बेटा काय झालं. तर म्हणे मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. कशासाठी. तर माझी आई ना खूप रागराग करायची आणि तुमचा क्लास केल्यापासून आईने रागच केला नाही. बघा किती मोठं गिफ्ट मला त्या मुलाने सकाळी सकाळी दिलं. आणि नंतर त्याची आई माझ्याशी बोलली. आता अशाच्यात नावं लक्षात राहत नाही, कारण इतके स्टुडंट आहेत आणि दर महिन्यात इतके ऍडमिशन्स असतात. तर एक सुंदर आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर तो स्माइल क्रिएट करणं, याच्यापेक्षा मोठं गिफ्ट काहीच नाही हो. आणि एक लक्षात घ्या, कसंही जगलात, जीवन इथून एवढा प्रवास आहे. तो क्षण आपण नाही सांगू शकत, पण या रेकीतनं जे आपण जीवन जगायला शिकणार आहे आणि कुणाच्या तरी चेहऱ्यावर एक स्माइल क्रिएट करणारं माध्यम बनणार आहे ना, तेच काम कर्म आपल्या सोबत जाणार आहे. नाही तर लाखो कमवा करोडो कमवा, तो एक कपाळावर लावलेला कोणीतरी सिक्का तो पण सोबत जाणार नाही. आणि लाईफ खूप सुंदर आहे, पण तिला आपल्याला जगता आलं पाहिजे. आजपर्यंत आपण कंप्लेंट मोडमध्ये जगतोय आणि तिला कम्प्लिशनवर न्यायचं. आणि जेव्हा आपण त्या लाईफला कम्प्लिशनवर नेऊ, तर आयुष्य अजून अजून खूप सुंदर होऊन जाणार आहे. आणि म्हणून आज संकल्प करूया की या रेकीच्या 5 तत्वांसोबत आपण जीवन जगूया. ऑल द बेस्ट मॅडम. खूप छान. थँक्यू. खूप बरं थँक्यू. वाटलं. थँक्यू मॅडम. रत्ना मॅडम, कशी तब्येत आहे तुमची आता. कसं फील करताय बोला. एकदम छान, अतिशय. आणि आता मी चालते, मस्त उत्साही आहे. मी एवढ्या आजारात आहे मोठ्या, मला अजिबात वाटत नाही. ग्रेट. खूप छान. हॅट्स ऑफ यू की तुम्ही इतक्या थँक्यू. याच्यातनं उठून बसताय. त्याचा मला खूप आनंद होतोय. आणि आनंद म्हणजे मी रोज सकाळी 5ला उठून चालते फिरते घरामध्ये. व्हेरी गुड. सर्व नित्यनियमाच्या गोष्टी म्हणजे करायला ऍक्च्युली लागले. हे जे तुम्ही चालण्या फिरण्याचं रुटीन ते किती दिवसात चालू केलं. जे आता तुमचे जे क्लास पाहते ना, म्हणजे आजचा तेव्हापासून मी 4था दिवस आहे क्लासचा आपला. हा. हो. 4 दिवस. आणि किती दिवस, म्हणजे आधी किती दिवस तुम्ही बेड रिटर्न होता. आता म्हणजे गेली 3 वर्ष तर मी हा सफर करते, पण वर्षभरामध्ये बेडवर उठून बसते. वर्षभरापासून बेडवर होतात आणि 4 दिवस चालले झाले, चालायला सुरुवात केली. ग्रेट. हो. खूप छान. गॉड ब्लेस यू. आणि अजून असं वाटतं की आता थोड्या दिवसांनी धावणारच आहे, पण बिल्कुल ग्रेट नाही. मैडम. ईश्वर तुमची ही इच्छा बिल्कुल पूर्ण करेल. पूरी शिद्दत से अगर आप चाहोगे ना, तो सारी कायनात उस चीज होगी. आजपर्यंत तुम्ही काय केलं, फक्त तुमच्या सफरिंगला फोकस करत होता की मी आजारी, मी घाबरत होती आजारी हा. आहे, माझं कसं होईल ही भीती. आता काय म्हणायचं, रोज मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, मस्त. जबरदस्त हूँ और थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मी जे काही पाहिजे आहे ते मला देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. काय दिलाय त्यांनी विचार करा. तुम्हाला 2 डोळे दिलेले आहे, कान दिलेले आहे, तोंड दिलेलं आहे, हात दिलेले आहे, पाय दिलेले आहे. फक्त आपण याला वापरत नाही हो. बरोबर. याला टाकून हो. कंप्लेंट मोडमध्ये, याला टाकून हो. ठेवलेल्या प्रॉब्लेम स्टेटमध्ये. तर आपल्याला यातून, या सफरिंग मधनं जेव्हा आपण बाहेर काढू ना, तो सफर जिंदगी का भी हम रोक नाही सकते. हे हो. एकानंतर एक दिवस येणार, याला थांबवू शकत नाही. पण आयुष्यातलं सफरिंग संपलं. मात्र 100% दूर करू शकतो. आणि हो. त्या सफरिंग आणि मधनं तुमच्या चेहरा बघून तर असं वाटतं की तुम्ही कधी क्लास स्टार्ट करताय. असं एकदम कधी थँक्यू. कधी 3 वाजता असं झालं. ग्रेट. चला, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हो. चला पुढे जाऊ आपण. सो हे रेकीचे 5 तत्व म्हणजे आपलं जीवन असणार आहे. आणि या तत्वांना आपल्याला याच पद्धतीने पुढे न्यायचं आहे. तर रेकी काय आहे, रेकी शिकण्याचे फायदे काय आहेत. तर रेकी निसर्गाने दिलेली एक सुंदर उपचार पद्धती आहे. रेकी सगळ्यात पहिले आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करतात. काय चालू आहे, 4 दिवस झाले आपण काय करू, सर्व्हिसिंग करून राहिलो. कारण खूप दिवस झाले ना याची सर्व्हिसिंग केलीच नव्हती. त्याचाच आपण प्रयत्न करतोय. ठीक आहे.
ही सर्व्हिसिंग आपली चालू आहे, जी आपले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते, शरीराचं नैसर्गिक संतुलन स्थापित करते. काही सफरिंग असेल शारीरिक, मानसिक, नात्यांमध्ये, भावनिक, आर्थिक, तर पहिले ही ऊर्जा काय करते, एक बॅलेन्स क्रिएट करते. रेकी विकृती को रोककर सकारात्मकता कायम करते, नकारात्मकतेला काढून पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये आणते. एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये, कुठलाही साईड इफेक्ट नाहीये. रेकी काय नाही करत, तर रेकी काय नाहीये. रेकी मगाशी कोणतरी म्हटलं, रेकी म्हणजे संमोहन. रेकी म्हणजे संमोहन नाहीये. रेकीला कुठलाही धर्म नाहीये, पंथ नाहीये, वर्ग नाहीये. तंत्र मंत्रासोबत रेकीचा काही एक संबंध नाहीये. मौली विद्या, राक्षसी विद्या, हिप्नोटिझम, संमोहन याच्यासोबत रेकीचा कुठलाही संबंध नाही आहे. जसं आपण प्राण ऊर्जा ऑक्सिजन ग्रहण करतो, तेव्हा ती ऑक्सिजन येताना म्हणते का तू हिंदू आहे, तू मुस्लिम आहे, तू ख्रिश्चन आहे, तू जैन आहे, असं म्हणून ऑक्सिजन येतो का आपल्याकडे? नाही. म्हणून रेकी कुणीही करू शकतं. दुसरं, रेकी असं म्हणते का ही महिला आहे, या महिलेची अडचण चालू आहे, म्हणून ही रेकी ऑक्सिजन असं म्हणतो का की चला 3 दिवस या महिलेला ऑक्सिजन देणार नाही, असं कधी होतं का? 4 दिवस ऑक्सिजन देणार, असं कधी होतं का? नाही. म्हणजे ही ऊर्जा कुणीही केव्हाही वापरू शकतं. म्हणजे हा प्रश्न पडतो, मॅडम महिलांच्या अडचणीच्या दिवसात रेकीची प्रॅक्टिस करू शकतो का? बिंदास करू शकतो. उलट त्याच दिवसांमध्ये महिला जास्ती सफर करत असते, तिला वेदना असतात, त्या वेदना कमी करण्यासाठी रेकीचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे. रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही, असे जुने हे होते, म्हटलं जात होते. पण आमच्या एक ओळखीच्या गुरु भगिनी आहे, आणि त्यांनी 13 वर्षाची त्यांची एक मुलगी होती, जी स्पेशल चाइल्ड होती, स्वतःची लाळही पुसू शकत नव्हती. तिच्यासाठी त्या रेकी शिकल्यात. त्या मुलीसाठी त्यांनी रेकीची प्रॅक्टिस केली, आणि आज ती मुलगी भले लग्न नाही होऊ शकलं, 30-32 वर्षाची आहे, पण स्वतःचे कामं स्वतः करू शकते. एवढी मात्र ती स्वस्थ झालेली आहे. म्हणजे ज्या आईला टेन्शन होतं की आम्ही नसताना या मुलीचं काय होईल, त्या सफरिंग मधनं निश्चितच रेकीने त्यांना बाहेर काढलं. दुसरं, रेकी मृत्यू नाही टाळते. कसं असतं ना, कधी कधी आपल्याला उपचारासाठी लागणारा वेळ आणि पेशंटकडे असलेला वेळ जर मॅच झाला नाही, तिथे रेकी सहाय्य करू शकत नाही. याचं माझ्या एक गुरु आहेत रेकीच्या, आणि त्यांच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला, आणि डॉक्टरांनी सांगितलं फक्त 15 दिवस हातात आहे. तिथे त्यांना लागणारा वेळ रिकव्हरीसाठी आणि मॅडमला हिलिंग द्यायला लागणारा वेळ मॅच झाला नाही, पण त्यांच्या वडिलांना ज्या वेदना होत्या त्या निश्चितच त्या कमी करू शकला. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरं, रेकी जन्म आणि मृत्यूतला जो हे नाही करत, तर त्याच्यात तुम्हाला एक सांगते की माझ्या एक, तुम्ही युट्यूबवर जाऊन व्हिडिओ सर्च करू शकता, कॅन्सरचा व्हिडिओ येतो, कॅन्सर कशा पद्धतीने ठीक झाला. डॉक्टरांनी त्या मॅडमला 40 दिवसाचं आयुष्य दिलं होतं, आणि त्यांच्या बहिणींनी रेकी दिली. रचना मॅडम रचना शाह पेशंट होत्या, आणि रेणुका गारकल यांनी त्यांना हिलिंग दिलं. तर तेव्हा डॉक्टरांनी काय म्हटलं होतं की 40 दिवसाचं आयुष्य जगाच्या पाठीवर कुठल्याही डॉक्टरकडे न्या, कुठले ऑपरेशन करा, फायदा होणे नाहीये. 2019-20 ची गोष्ट आहे, 2025 चालू आहे, आणि त्या आता पूर्णपणे स्वस्थ जीवन जगत आहे. त्या कॅन्सरची लढाई रेकीतनं जिंकल्या. 40-45 दिवसांनी डॉक्टरकडे गेल्या, डॉक्टर जागेवर उठून उभे राहिले होते. त्यांच्या व्हिडिओमध्ये ते उदाहरण आहे. डॉक्टर वॉज शॉक्ड की ज्या व्यक्तीची फोनवर निरोप येईल की कोणीतरी सांगेल की हे पेशंट दगावलं, ती साक्षात माझ्यासमोर स्वस्थ उभी आहे. कारण पेशंटच्या पोटामध्ये 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं, आणि कुठल्याही परिस्थितीत त्या जगू शकत नाही हे डॉक्टरने ऑलरेडी डिक्लेअर करून टाकलेलं होतं. पण जहा डॉक्टर म्हणतात ना की अभी इस पेशंट को दवा की नाही, दुआ की जरूरत है, रेकी ती दुआ म्हणून कामात येते. आणि ही ऊर्जा तुम्ही जेव्हा शिकाल आणि स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापराल, तर आयुष्यातल्या कठीणातल्या कठीण प्रसंगातनं ही ऊर्जा तुम्हाला प्रोटेक्शन देणार आहे. तर फक्त सहजतेने आणि सकारात्मकतेने या ऊर्जांचा स्वीकार करायचा आहे, आणि या रेकीला आपल्या जीवनाचा भाग बनवायचा आहे. उद्या परत आपण या रेकीला डिटेलमध्ये जाणून घेऊया, आणि प्रॅक्टिकल सेशन राहतील पुढे. आपण औरा कसा बघायचा ते प्रॅक्टिकली बघणार आहे. त्याच्यानंतर सगळे सेशन आपण प्रॅक्टिकली अनुभव घेणार आहे. सो आपल्या सगळ्यांचं या प्रॅक्टिकलसाठी खूप खूप स्वागत आहे. पाण्याची चव बदलणं, अन्नाची चव, अन्नाला अफर्मेशन देणं, जीवनाला पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं. जशी ऊर्जा तुम्ही विचारांच्या मार्फत पाठवाल तसंच जीवन बनणार आहे. सो आजपासनं परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा जीवनाला देऊया. कीप स्माइलिंग.
स्वतः स्माइलर बनूया आणि इतरांच्या जीवनामध्ये सुंदर स्माइल क्रिएट करूया. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परत भेटूया याच ऊर्जांसोबत उद्या. तोपर्यंत थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.